आज आपल्याला शिकायचं आहे एक्सरसाइज 2.2 मॅट्रिसेस मधला आणि हे फाइंड द इन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस बाय द adjoint मेथड. क्वेश्चन 5 चालू आहे. 5 मधले आपण 2 केलेले आहेत. आता तिसरा प्रॉब्लेम आपल्याला करायचा आहे. तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये पहा, आपण काय करूया, सुरुवातीला लेट म्हणूया ए बरोबर ह्या मॅट्रिक्सला आपण ए नाव देऊन टाकू. 1 0 0 3 3 0 5 2 -1 हे मॅट्रिक्स नाव ए आहे. आता सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे इन्व्हर्स काढताना काय रूल आहे. समजा ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 बाय याचा काय करायला पाहिजे रे, डिटरमिनंट काढला ते 1 बाय डिटरमिनंट ऑफ ए, त्याच्यानंतर adjoint ऑफ ए असं फॉर्म्युला आपल्याकडे इन्व्हर्सचा. मग आपल्याला इन्व्हर्स काढण्यासाठी याची आवश्यकता आहे, याची आवश्यकता आहे. सुरुवातीला आपण ए डिटरमिनंट काढून घेऊया. बघा ए डिटरमिनंट काढून घेतो मी. डिटरमिनंट काढत असताना ह्याला बार मध्ये कन्वर्शन करा. हे मॅट्रिक्स आहे ना, त्याचं बार मध्ये कन्वर्शन करा. 1 0 0 पाहिजे किती आहे 3, तो काय 3 हे 0 आहे, हे 5 हे 2 आणि हे -1. आपण या मॅट्रिक्स रूपांतर कशामध्ये करून घेतलंय, बार मध्ये करून घेतलेलं आहे. आता पुढे पहा काय होते. आता याचं डिटरमिनंट आपण सोडलेलं आहे, 10वी मध्ये सोडलेलंच आहे, 11वी मध्ये सोडलेलंच आहे. पण तेवढं आवडते नाही. पहिलं काय करायचं ते 1 घ्यायचं, पहिला रो सोडायचा आणि पहिला कॉलम सोडायचा. पहिला कॉलम सोडा, पहिला रो सोडून टाका. उरले हे 4 जण असा गुणाकार करा, मायनस असा गुणाकार करा. 3 * -1 म्हणजे -3 झालं. मायनस घ्यायचं, 2 * 0 करायचं. यांचा गुणाकार मायनस यांचा गुणाकार, हे तर तुला माहितीच आहे. मधलं टर्म घेत असताना मायनस घ्यायचं असतं, मायनस 0 घेतला. आता इथं आपण काही जरी हे ब्रॅकेट मध्ये आलं तर बाहेर 0 असल्यामुळे ते संपूर्ण टर्म काय होणार आहे, 0 होणार आहे. आणखी जास्त डोकं लावायची गरज नाही. तुम्हाला प्लस घ्या, हे एकदम घ्या. इथे सुद्धा काही जरी गुणाकार आला तरी शेवटी काय होणार आहे, ते पण 0 होणार आहे. ओके, असं प्रत्येक ठिकाणी असं आढळून येत नाही. कुठं कुठं आढळून आला असेल तर ते करत असेल डायरेक्टली ते काय होऊन टाकायचं, 0 घेऊन टाकायचं. चला आता मी काय करतो, 1 -3 * -3 -0 म्हणजे -3 झालं. आता इकडचं सर्व काय झालं, कॉर्नर 0 झालेलं आहे. तो काय हे -3 उत्तर आलं तुमचं, नाही का. ये डिटरमिनंट किती आलेलं आहे तुमचं, -3 आलेलं आहे. चला आता आपण काय करू स्टुडंट्स, आपल्याला काढायचं आहे adjoint. आपल्याला काय काढायचं आहे, adjoint काढायचं आहे. हे काम झालेलं आहे. आता adjoint ऑफ ए काढूया. मग ते काढण्यासाठी तुम्हाला कशी गरज, पहिल्यांदा मायनस काढावं लागेल, कोफॅक्टर्स काढावं लागेल आणि नंतर मग adjoint काढावं लागेल. त्यासाठी सुरुवातीला आम्ही मायनस काढतो स्टुडंट्स. मायनस आपण पहिल्यापासून मायनस काढूया. m11 म्हणजे इथं m11 आहे, तर हे इथं सोडायचं आहे. पहिला कॉलम आणि पहिला रो सोडायचा आहे. तर हे उरतात, यांनी ह्याला गुणाकार करायचा आहे, यांनी ह्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. आपण ते ऑलरेडी केलेलं आहे. तर किती आलं ते, -3. किती येतं ते, बघा -3 किती ते -3 येतं. हे -3 आलं. त्यानंतर पुढे m12 म्हणजे काय, हे स्टुडंट्स हे हा पहिला रो सोडायचा तुम्हाला आणि दुसरा कॉलम सोडायचं आहे. इथे 2 उरतात, इथे 2 उरतात. या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 3 * -1 म्हणजे -3 झालं, ठीक आहे. या दोघांचा गुणाकार आणि 5 * 0 म्हणजे काय झालं, हे 0 झालं. अशा पद्धतीने उत्तर किती पद्धतीने -3 आलेलं आहे. ओके, इथे तुम्हाला करता आलं असतं, असं काय करता आलं असतं, इथे तुम्हाला काय करता आलं असतं थोडंसं, -3 -0 ही पद्धत किती आहे, इथं सुद्धा -3 आहे. इथं किती आहे, m13 चा अर्थ असा आहे की पहिला रो आणि हे तिसरा कॉलम, पहिला रो आणि तिसरा कॉलम हे तुम्हाला सोडायचं आहे. तर ही उरतात 4 जण. हिने ह्याला गुणाकार करा. 3 * 2 म्हणजे 6 होतं आणि 5
15 मधून जर 6 गेलं तर किती येतं रे -9 येतं. किती येतो -9 येतो. बरं हे तुमचं झाला पहिला रोचं काम संपलेलं आहे. तर दुसरा रो तुम्हाला घ्यायचा आहे M21 घ्यायचं स्टुडंट्स M21. ओके बघा हे दुसरा रो आणि पहिला कॉलम सोडायचा मला. दुसरा रो आणि पहिला कॉलम सोडला. वरची दोन होते खालची दोन होते. तर या दोघांचा गुणाकार किती बघा 0 * -1 म्हणजे 0 झाला आणि 2 * 0 म्हणजे 0 झाला. इक्वल किती आहे 0 आहे. M22 म्हणजे कुठे आहे इथे आहे स्टुडंट्स. तर हे दुसरा रो आणि दुसरा कॉलम सोडायचा. दुसरा रो आणि दुसरा कॉलम, दुसरा रो आणि दुसरा कॉलम सोडायचा आहे. दुसरा रो दुसरा कॉलम म्हणजे काय होतं हे होतं आणि हे होतं. हे ह्याला म्हणलं तर किती येतं रे -1 येतं. हे ह्याला म्हणलं किती येतं रे 0 येतं. इक्वल किती आहे -1 आहे. M23 चा अर्थ असा आहे M किती आहे 2 3 मग M23 कुठं आलं इथं आलं. ठीक आहे म्हणजे दुसरा रो आणि तिसरा कॉलम सोडायचा तुम्हाला. दुसरा रो आणि तिसरा कॉलम सोडायचा. वरची दोन आणि खालची दोन. 1 * 2 म्हणजे किती झालं रे 2 झालं. 5 * 0 म्हणजे किती झालं 0 झालं. इक्वल किती आहे 2. हे झालं दुसरा कॉलम पण झाले आहे का नाही. त्यानंतर तिसरा कॉलम दुसरा रो झालेला आहे. तिसरा रो काय आहे 3 * 1 3 * काय आहे 1 घ्यायचं आहे. 3 * 1 म्हणजे तिसरा रो सोडलाय आणि पहिला कॉलम. तिसरा रो म्हणजे बोलतात 4 म्हणजे ह्याला गुणाकार केला 0 आणि ह्याला हे 0 इक्वल किती 0. M32 किती रे M32 काय आहे हा तिसरा रो आणि दुसरा कॉलम सोडायचा. यांनी याला गुणलं 0 आलं. यांनी याला गुणलं किती आलं 0 आलं. बरोबर किती 0 आहे. M33 आहे. किती आहे M33 म्हणजे हे आणि हे सोडलं. हे आणि हे सोडलं. यांनी ह्याला गुणलं 3 आलं. यांनी ह्याला गुणलं 0 आलं. बरोबर किती आलं 3 आलेलं आहे. ओके अशा पद्धतीने तुमचे तिन्ही रो संपलेले आहेत. मग ह्या मायनस वरून तुम्हाला काय काढता येतं स्टुडंट्स कोफॅक्टर काढता येतं. कोफॅक्टर्स मायनस वरून कोफॅक्टर्स काढता येतं. ओके इथे वाचलं होतं मी कोफॅक्टर्स. ओके कोफॅक्टर्स तुम्हाला माहिती आहे स्टुडंट्स काय करायचं रे हे 1 आणि 1 याची जर ॲडिशन किती आली इवन आली तर हा साइन चेंज होत नाही. या दोघांची ॲडिशन जर ऑड आली तर हे साइन काय होतं चेंज होतं. ओके मग पहा इथं 1 आणि 1 म्हणजे काय होतं 2 आला इवन आला म्हणजे साइन चेंज होत नाही. आता 1 2 चा अर्थ कसा आहे ऑड येतो. ऑड येतो म्हणजे साइन चेंज होते. इथं मायनस आहे म्हणजे प्लस झाली. आता A13 1 आणि 3 म्हणजे 4 झाला. 4 हा कसा आहे रे इवन आहे म्हणजे साइन चेंज होत नाही. जे आहे तीच राहते. ठीक आहे त्याच्यानंतर पुढे तेव्हा A21 आहे. A21 चा अर्थ काय झाला 2 आणि 1 म्हणजे 3 झाला. ऑड झाला म्हणजे साइन चेंज होतो परंतु 0 ला कोणताच साइन नसतो. 0 हा न्यूट्रल आहे म्हणून तिथं साइन चेंज करायचं नाही. चला A22 म्हणजे काय झालं रे इवन झालं म्हणजे साइन चेंज होत नाही. A23 म्हणजे हा ऑड झाला आणि इथं साइन चेंज होतो. ठीक आहे तर हा तुमचा दुसरा रो झालेला आहे. आता तिसरा रो A31 3 आणि 1 म्हणजे 4 हा इवन आहे
पहिला रो A11 A12 A13 पहिला रो झाला. आता एक दुसरा रो A21 A22 A23 A31 A32 A33 असा आहे. मग आता इथं बघा स्टुडंट्स काय करायचं तुम्हाला, हा जो पहिला रो आहे ना हा रो आहे. काय करायचं आहे -3 आणि -9. हे दुसरा रो आहे, हे 0 -1 आणि किती -2. आता हे तिसरा रो आहे, किती आहे ते 0 0 आणि इथे किती आले तुमचे 3 आले. 0 0 हे 3 आलेलं आहे. त्याला म्हणतात कोफॅक्टर्स. पण आपल्याला कोफॅक्टर लागत नाही, आपल्याला काय लागतं ॲडजॉइंट. आता आम्ही ॲडजॉइंट काढतो. ए असं घ्यायचं, ए डी जे ए ॲडजॉइंट ऑफ ई कसं असतं, असं असतं. जे तुमचे रो होते ते कॉलम करायचे. कसं करायचं A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. तर हे ॲडजॉइंट ऑफ A इक्वल टू हे आता काय करायचं, कॉलम हे जे रो आहे त्याचं कॉलम करायचं -3/3 आणि हे 9 हे रो होता त्याचं कॉलम करायचं 0 -1 -2 हे पहिले हे 0 आहे ना, हे 0 0 6 वाटते 0 0 हे 0 आणि हे 0 आणि हे 3 काय केलं आपण रोचे पालन केलेलं आहे. पुन्हा सांगायचं वी नो काय लिहायचं, A इन्व्हर्स इक्वल टू किती आहे 1 बाय डिटरमिनंट ऑफ A इनटू ॲडजॉइंट. म्हणून A इन्व्हर्स इक्वल टू 1 बाय A चं डिटरमिनंट किती आहे -3. काय हे -3 असे लिहिलं आपण. आणि ह्या ॲडजॉइंट मध्ये किती आहे -3 0 0 3 -1 0 -9 -2 आणि हे 3 आहे. ओके, बरेच ठिकाणी स्टुडंट्स बरेच ठिकाणी 3 आहे, 3 त्याला डिवाइड केलं 3 ने तर ते कॅन्सल होऊन जाईल आणि मायनसचं काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल. आणि ज्या ठिकाणी डिवाइड होत नाही फक्त इथं डिवाइड होतं तिथं काय होऊन जाईल 1/3 आहे. बाकी सगळं बघा. मग काय करा, ज्या ठिकाणी डिवाइड करता येतं त्या ठिकाणी डिवाइड करायचं आणि तसंच ठेवायचं. डिवाइड करता येतं, आपण करूया. त्या मायनस केला तर तुम्ही डिवाइड केलं किती येतं 1 येतं. डिवाइड करणे मल्टिप्लाय करणे म्हणजे खाली याला डिवाइड होऊन जातं ते. आता ह्याला 0 ला काही फरक पडत नाही, ते खाली 0 ठेवलं जातं. ह्याला जर डिवाइड केलं मल्टिप्लाय केलं म्हणजे डिवाइड करणे. ऑलरेडी 1/3 याला मल्टिप्लाय करा म्हणजे 3 खाली येतो ना, ते कॅन्सल किती येतं रे -1 येतं. इथं किती येतं हे मायनस आणि हे प्लस तिथं किती आलं 1/3 हे काय झालं 0 झालं. मायनस मायनस प्लस झालं इथं उत्तर किती आलं रे वर 9 आहे खाली 3 आहे. उत्तर किती आलं इथं 3 आलं नाही का. त्यानंतर इथे किती आलं मायनस मायनस प्लस झालं 2/3 इथं 3 इथं किती आलं रे मायनस 1 आलं. अशा पद्धतीने तुमचं काय झालं आहे A इन्व्हर्स झालेलं आहे. ओके, ॲडजॉइंट पद्धतीने. तर या प्रकारचं एक प्रॉब्लेम तुमच्या परीक्षेमध्ये 100% असतो. म्हणून ॲडजॉइंट पद्धतीने इन्व्हर्स काढणे आणि एलिमेंटरी पद्धतीने इन्व्हर्स काढणे अशा 2 पद्धती आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिली पद्धत शिकत आहोत. क्वेश्चन नंबर 5 आहे हा 2.2 मधला. त्याच्या पुढचा क्वेश्चन त्याच्यामध्ये इन्व्हर्स आहे परंतु एलिमेंटरी पद्धतीने आहे. ओके, समजलं समजले हे. चला लिहून घ्या स्टुडंट्स. याचा आपल्याला काय करायचं इन्व्हर्स काढायचं आहे ॲडजॉइंट पद्धतीने. तर आपण काय करा सुरुवातीला याला लेट म्हणा आणि A B इक्वल टू काय बघा हे स्टुडंट्स इथे याला आपण असं करूया 1 2 3 0 2 आणि 4 0 0 आणि किती आहे 5. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करता येईल, तुम्हाला सूत्र माहिती आहे. सूत्र कोणतं माहिती तुम्हाला A इन्व्हर्स
काय आहे ए इन्व्हर्स बरोबर काय आहे ए इन्व्हर्स बरोबर 1 upon determinant of A into adjoint of A असा आपला फॉर्म्युला आहे स्टुडंट्स. हे फॉर्म्युला आहे कोणाचा A इन्व्हर्स काढण्याचा बाय युजिंग adjoint मेथड. आपल्याला डिटरमिनंटची गरज आहे adjoint of A ची गरज आहे. कोणते पहिले काढायचं आहे तर आपण पहिले काय करूया A डिटरमिनंट काढूया. ते काढताना हे जो मॅट्रिक्स आहे हे काम कापले पाहिजे 1 2 आणि हे पाहिजे 3 काय 0 2 आणि 4 0 0 आणि काय 5 आपण याला बार म्हणतो. रेषा मार्ग म्हणजे काय बार. ठीक आहे आता हे काढा. आता हे तो 1 घ्यायचं 1 हे सोडलं आणि हे सोडलं ह्याला पहिला रो ह्याला पहिला पार्ट हे 4 उरले मी ह्याला उरले हे 10 मी ह्याला उरले किती आला रे दुसरा मधला टर्म येताना मायनस घ्यावा लागतो. हे पहिला रो आणि दुसरा कॉलम सोडायचा असतो. हे 2 आणि हे 2 मी ह्याला उरले तरी 0 येणार आहे मी ह्याला उरले तरी काय येणार आहे 0 येणार आहे. दोघांची वजाबाकी 0 येणार आहे 0 ने ह्याला उरले तरी 0 येणार आहे प्लस 3 0 पहिला रो आणि हे कॉलम सोडायचं तुम्हाला. तर आता हे उरले 4 जण मी ह्याला 0 मी ह्याला 0 ते पण 0 येणार. चला इथे किती रे 1 10 - 0 म्हणजे 10 आलं स्टुडंट्स. हे 2 0 - 0 म्हणजे 0 0 * 2 म्हणजे 0 0 - 0 म्हणजे 0 0 * 3 सर्व 0 झाले. म्हणजे टर्म काय दोन्ही पण काय झाले 0 झाले. अशा पद्धतीने किती आहे 10 डिटरमिनंट ऑफ A झालेला आहे 10 झाले. आपलं एक काम संपलेलं आहे. आपल्याला कशाची गरज आहे डिटरमिनंट ऑफ A ची गरज आहे. ते काढलंय. आता adjoint काढण्याची 3 पद्धती आहेत. पहिलं मायनस नंतर कोफॅक्टर नंतर मग adjoint. आता पहिले आपण काय करूया स्टुडंट्स मायनस काढूया. आपण मायनस काढूया. मायनस काढत असताना सुरुवातीला M11 म्हणून आपण काढलेला आहे तरी पण पुन्हा काढूया. पहिला रो आणि पहिला कॉलम सोडून टाकायचा आहे. हे यांनी ह्याला गुणाकार 5 घेऊन टाके 10 - 0 बरोबर 10. ठीक आहे. M12 चा अर्थ कसा आहे स्टुडंट्स पहिला रो आणि दुसरा कॉलम सोडायचे हे नाही का आणि हे ह्याला गुणते तरी 0 येतं 0 - 0 किती आला 0 आला. M13 म्हणजे हे हा कॉलम आणि हा सोडायचे उरले हे ह्याला गुणलं 0 आणि ह्याला गुणलं 0 बरोबर किती आलं नाही 0. तर हे तुमचा पहिला रो झालेला आहे. दुसरा रो काढा. दुसरा रो काय आहे 2 1 आहे 2 1 2 1 म्हणजे कसं हे पाहिजे बघा. दुसरा रो आणि पहिला कॉलम दुसरा रो आणि पहिला कॉलम आणि ह्याला गुणलं बघा रे हे घेतलं ना आपण हे सोडायचं आणि हे सोडायचं नाही का. हा काय आहे दुसरा रो काय दुसरा रो आणि पहिला कॉलम आहे का दुसरा रो आणि पहिला कॉलम दुसरा रो पहिला कॉलम हे वरचे 2 आणि हे 2 मी ह्याला गुणलं किती आला रे 10 मायनस किती 0 बरोबर किती आला 10. M22 म्हणजे दुसरा रो आणि दुसरा रो आणि दुसरा कॉलम म्हणजे हे 2 उरते आणि हे 2 उरते. हिने ह्याला गुणलं 5 हिने ह्याला गुणलं 5 हिने ह्याला गुणलं 0 बरोबर 5. M23 म्हणजे हेच रो आहे. हेच काय रे रो आहे. दुसरा रो आणि तिसरा कॉलम हे गेला आणि हे 2 आणि हे 2 हिने ह्याला गुणलं किती आलं 0 हिने ह्याला गुणलं किती आलं 0 आलं किती 0. ओके दुसरा रो पण झाला. आता तिसरा रो घ्यायचा आपल्याला काय आहे रो
M31 हे बघा तिसरा रो आणि काय आहे पहिला तिसरा रो आणि आणि ह्याला गुणा किती आला 2 into 4 म्हणजे किती आला 8 आला 2 into 3 म्हणजे किती आला 6 आला 2 बरोबर 2 आला 2 3 2 म्हणजे किती वगैरे काय होतं पहा 2 3 2 म्हणजे हे आलं नाही का हेच रो आणि हेच कॉलम तिसरा रो आणि दुसरा कॉलम हे दोन आणि हे दोन 1 into 4 4 0 into 3 0 बरोबर 4 आला M33 तिसरा रो तिसरा कॉलम इथे ह्याला 2 इथे ह्याला 0 अशा पद्धतीने किती आले 2 आले ठीक आहे तर आपले तिन्ही रो झालेले आहेत आता आपण काय करूया स्टुडंट्स कोफॅक्टर काढूया कोफॅक्टर्स मध्ये मला माहिती आहे स्टुडंट्स जेव्हा ह्याला प्रति m पहिल्या ह्याला प्रति n m आणि n ची बेरीज जर इवन आली तर साइन चेंज होत नाही m आणि n ची बेरीज जर ऑड आली तर साइन चेंज होतो चला 1 + 1 म्हणजे काय झालं 2 झाला 2 झालं म्हणजे काय होतं पोरांना सांगावं लागतं साइन चेंज होत नाही जो आहे तोच राहतो M12 म्हणजे काय आहे 12 चा अर्थ ऑड झाला म्हणजे साइन चेंज होते परंतु 0 ला साइन चेंज होत नाही A13 किती आहे A13 ला 1 + 3 म्हणजे 4 झाला ठीक आहे काय झालं 4 झाला इवन आहे म्हणजे काय झालं तो 0 झाला ठीक आहे त्यानंतर पुढे A21 किती आहे A21 आहे A21 असेल तर 21 किती होतं 3 होतं 3 कशी आहे ऑड आहे म्हणजे साइन चेंज होतो A22 कशी आहे A22 हा इवन येते साइन चेंज होत नाही A23 कशी आहे ऑड आहे साइन चेंज होतो परंतु इथे 0 असल्यामुळे 0 हा न्यूट्रल आहे साइन चेंज करण्याची गरज नाही चला दुसरा A31 इवन झाला साइन चेंज होत नाही A32 ऑड झाला साइन चेंज -4 A33 हे ती बेरीज किती होते इवन होते साइन चेंज होत नाही तर हे झालं तुमचं स्टुडंट्स कोफॅक्टर्स त्याला मॅट्रिक्स मध्ये कसं लिहायचं असं लिहायचं मॅट्रिक्स मध्ये पहिला रो A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 नाही का याला म्हणायचं बघा पुढे मी काय म्हणतो स्टुडंट्स हे पहिला रो आहे हे 10 0 0 दुसरा रो आहे -10 5 0 हे तिसरा रो आहे 2 4 आणि हे 2 ठीक आहे याला म्हणतो आपण कोफॅक्टर्स मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये आता आपल्याला काढायचं काय रे ॲडजॉइंट काढायचं ADJ ॲडजॉइंट ऑफ ॲडजॉइंट म्हणजे काय स्टुडंट्स तुम्हाला नाही हे जे आहेत ना हे रोचे काय करायचे कॉलम करायचे बघा असं करायचं A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 ठीक आहे आता ॲडजॉइंट ADJ किती होते ADJ किती होते बघा हे आता हे जे रो आहेत ना त्याला कॉलम करायचं हे 10 हे 0 0 एवढे रो आहेत ना -10 -10 5 0 हे किती आहे 2 -4 इथे किती आहे 2 आहे ठीक आहे आता इथे पहा we know काय रे A inverse is equal to किती 1/1 determinant of A into adjoint of A म्हणून A inverse is equal to 1/1 हे किती आहे
10 आहे 10 किंवा हे 10 आणि ॲडजॉइंट किती आलं का हे 10 आहे -10 इथे किती आहे 2 आहे इथे 0 आहे हे 5 आहे -4 आहे हे 0 आहे हे 0 आहे आणि हे आहे 2 आहे. आता जर तुम्हाला सांगितलं कॅल्क्युलेट तुम्हाला जर भाग जात असेल तर त्याला भागायचं आणि तर कसं ठेवायचं म्हणलं इथं भाग जातो आहे भागायचं घ्यायचं त्याला भागा म्हणजे मल्टिप्लाय करायची का होतं हे 10/10 किती होतं रे 1 होतं 10/10 किती होतं रे -1 होतं 2/10 किती होतं 1/5 होतं आहे की नाही त्यानंतर तर 0 5/10 किती होतं रे 1/2 होतं -4/10 किती होतं -4 किती -10 किती होतं रे 2 to the 4 to 5 म्हणजे किती होतं -2/3 होतं इथे हे 0 इथं 0 2/10 म्हणजे किती होतं 1/5 होते अशा पद्धतीने तुमचं काय आलं हे A इन्व्हर्स आलेलं आहे अतिशय सोपा असतं फक्त शांततेनं न ढळढळता कॉन्सन्ट्रेशन भंग न होऊ देता शांततेनं कॅल्क्युलेशन करायचं आहे तर बरोबर येत असतं ओके तर हे ॲडजॉइंटचा क्वेश्चन नंबर 5 संपलेला आहे ठीक आहे नाही 2/2 चे आपण 2 केले होते आता हे 3/2 चे 2 केले तर तुम्ही सॉल्व प्रॉब्लेम बुक्स मधले करायचे अशा पद्धतीने ह्या टाइमचा तुम्हाला प्रॉब्लेम आलाच पाहिजे ओके ठीक आहे हो लिहून ट्रान्सफॉर्मेशन तर ते करण्यासाठी सुरुवातीला आपण काय करूया हा क्वेश्चन 6 आहे स्टुडंट्स पहिले क्वेश्चन नंबर 5 मध्ये ॲडजॉइंट मेथडचा वापर करून इन्व्हर्स काढला इथे तुम्हाला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून इन्व्हर्स काढायचा आहे तर आपण हे लेट ए म्हणूया ए हे 1 2 आणि -1 पहिल्या प्रथम एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून इन्व्हर्स काढता येतं की नाही येतं याची चाचपणी करावी लागते चाचपणी करणे म्हणजे चेक करून पाहणे ते कसं पाहावं लागतं तर दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढा आणि जर डिटर्मिनंट 0 नाही आला तेव्हा त्या मॅट्रिक्सचा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून इन्व्हर्स काढता येतो आणि जर दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 आला तर दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढता येत नाही बाय युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ओके मग ते चेक करायचं मला चेक करत असताना हे त्याला बार मध्ये करून घ्या त्याचे मॅट्रिक्सचे कानं कापून टाका आता आपण त्याला बार मध्ये लिहिले पाहिजे आता हे असं करायचं का याचा गुणाकार मायनस यांचा गुणाकार किती आला -1 आहे -2 * 2 काय 4 झालं अशा पद्धतीने उत्तर किती आलं -5 म्हणजेच काय झालं स्टुडंट्स डिटर्मिनंट ऑफ A is not equal to 0 आले 0 आलं तर इन्व्हर्स काढता येत नाही 0 नाही आलं तर इन्व्हर्स काढता येतो म्हणून सांगायचं A इन्व्हर्स एक्झिस्ट मध्ये काढता येतो है की नाही मग आता काय करायचं स्टुडंट्स असं करायचं therefore A into A inverse is equal to I घ्यायचं हे सूत्र हे स्टेप आहे बघा A into A inverse is equal to काय घ्यायचं I घ्यायचं I म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे इकडचा जो ऑर्डर असेल मॅट्रिक्सचा तोच ऑर्डर पुढे घ्यायचा आपल्याला मी काय करतो आता इथे स्टुडंट्स इथं A घेतो A वगैरे किती 1 2 आणि किती -1 किती आहे A इन्व्हर्स E इक्वल टू इथं काय करायचं आहे 1 0 0 1 घ्यायचं आता लक्षात घ्या इथं जी A आहे ना A चं रूपांतर कशामध्ये करायचं I मध्ये करायचं हे दिसतं मला A हा A आहे ना A चं रूपांतर कशामध्ये करायचं A चं रूपांतर I मध्ये करायचं
A11 दुसरी स्टेप काय आहे प्रिंट 0 आयटम A21 तिसरी स्टेप आहे ब्रिंग 1 आयटम A22 चौथी स्टेप आहे ब्रिंग 0 आयटम A12 नाही का तुम्हाला मॅट्रिक्स माहिती आहे आपण काय म्हणतो स्टुडंट पहिला स्टार्ट किती आहे A11 आहे A12 आहे A21 आहे A22 आहे तर कसं करायचं सुरुवातीला विद्यार्थ्यांना पहिली स्टेप इथं काय आणायचं 1 आणायचं दुसरी स्टेप काय आहे इथं काय आणायचं रे 1 आणायचं ही पहिली स्टेप झाली नाही का फर्स्ट स्टेप इथं 0 आणायचं ही सेकंड स्टेप झाली इथं 1 आणायचं हे काय झालं तुमची थर्ड स्टेप झाली इथं 0 आणायचं हे काय झालं तुमची फोर्थ स्टेप झाली अशा पद्धतीने पहिली स्टेप 1 आणणे दुसरी स्टेप 0 आणणे तिसरी स्टेप इथं 1 आणणे चौथी स्टेप इथं 0 आणणे या पद्धतीने चालायचं बरोबर आहे बर ब्रिंग 1 आयटम A11 इथं A11 आहे ब्रिंग 0 आयटम A21 ब्रिंग 1 आयटम A22 ब्रिंग 0 आयटम A12 ठीक आहे अशा पद्धतीने लिहून पण दिलेले आहे तर आता इकडे या तुम्हाला इथे 1 आणायचं आहे पहिली इथं 1 आणायचं आहे ऑलरेडी तिथं 1 आहे काय करायचं पहिली स्टेप आपली झाली पहिली स्टेप ऑलरेडी झालेली आता दुसरी स्टेप काय आहे आता इथं 0 आणायचं कुठे 0 आणायचं 0 आणायचं मग आता इथं बघा बाय काय करायला पाहिजे इथं नाव लिहा इथं नाव काय पोरांनो R2 लिहा इथं प्लस असेल तर मायनस द्या जी संख्या आहे ती संख्या लिहा 1 कुठं आहे त्याचं नाव लिहा समजलं का R2 मायनस काय आहे R2 समजलं मग इथं पण केलं पाहिजे इकडं पण केलं पाहिजे बरं ते ऑपरेशन आता मी करतोय इथं ऑपरेशन बघा काय करतोय इथे लिहितो पाहिजे काय लिहितो इथं R2 2R1 आहे पोरांनो R2 म्हणजे काय पहिला इथं बघा हे आहे R1 मध्ये काही बदल नाही इथं हे 1 2 हे काही बदल नाही ये इथे पण काही बदल नाही R1 मध्ये काही बदल नाही बदल कुठे आहे फक्त R2 मध्ये बदल आहे R2 मध्ये बदल आहे कसं बदल आहे R2 मध्ये तो काय हे R2 मध्ये 2 घ्यायचं 2 2 into 1 2 किती R1 आहे की R2 मध्ये किती 2 आहे ना 2 R1 मध्ये किती 1 आहे तर 2 2 मध्ये घेता आले 0 इथे किती उत्तर आले 0 आले पहिली स्टेप झाली दुसरी स्टेप काय आहे R2 मध्ये किती आहे तर मायनस 1 आहे आणि हे 2 into R1 किती आहे तर 2 आहे अशा पद्धतीने -1 आणि -4 किती आहे शीतल किती आले ते -5 हे बघा पुन्हा कोण हे R2 किती आहे -1 -2 into R1 म्हणजे 2 -1 -4 म्हणजे -5 झालं इथं -5 झालं आता तेच ऑपरेशन इकडे पण करायचं इकडे पण करायचं इकडे सुद्धा तेच करायचं ऑपरेशन कसं करायचं बघा R2 किती आहे 0 आहे 2 into R1 किती आहे 1 आहे म्हणजे 0 - 2 -2 इथे किती आलं -2 ठीक आहे त्याच्यानंतर R2 मध्ये किती आहे 1 आहे 1 - 2 into 0 2 into किती आहे 0 आहे 1 - 0 म्हणजे किती आलं तर 1 इथं 1 तर ही अशा पद्धतीने इथं 1 ते पहिलं आलं होतं इथं 0 आणलेलं आहे कोणा समजलं ही स्टेप समजली आता पुढची स्टेप आहे ब्रिंग 1 आयटम A22 इथे 1 आणा इथे 1 आणा ओके तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी पडतो मी ठीक आहे ते गरज आहे तुम्हाला मी नाही लक्षात दिलं आता काय करा हे बघा ह्याला 1 आणण्यासाठी काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांना हे -1/5 ठीक आहे म्हणजे -5 ला जर -1/5 बाकी केलं समजा मल्टिप्लाय केलं तर काय होते मायनस प्लस होतं 5 कॅन्सल होतं तर किती येतं 1 येतं तर आपण काय करायचं स्टुडंट्स इथे किती आहे -5 ला -5 नेच मल्टिप्लाय 5 -1/5 टू R2 ला -1/5 मी काय
इथं जी संख्या आहे तीच घ्या घेतली आणि 1 कुठाचं नाव लिहा. त्याचं नाव काय आहे R2. म्हणजेच काय घ्यायचं R1 - 2R2 आहे नाही का. मग R1 मध्ये बदल आहे म्हणजे R2 मध्ये काही बदल नाही. म्हणजे 0 1 त्यामध्ये काही बदल नाही. लक्षात घ्यायचे त्यामध्ये काही बदल नाही. 2/5 आणि -1 त्याच्यामध्ये काही बदल नाही. तसं लिहिला आपण. ओके. आता बदल कुठे आहे फक्त आपल्याकडे या R1 मध्ये बदल आहे नाही का. तर इथे लिहितो मी R1 - 2R2. लक्षात घ्या R1 कुठे आहे इथे आहे. R1 1 आहे. 1 - 2 × 0 आहे. म्हणजे 1 - 0 म्हणजे 1 आला. तर काही फरक पडत नाही. ठीक आहे. राहिला प्रश्न पुढचा. पुढचा किती आहे रे R1 किती आहे. ते R1 आहे 2 × R2 आहे इथं 1 म्हणजे काय झालं 2 - 2 म्हणजे किती आलं ते 0 आलं. इथे किती आलं बरोबर 0 आलं. इथे किती आलेलं आहे इथं किती आलेलं आहे इथं 0 आलेलं आहे. ठीक आहे. किती आलं इथं 0. ओके. आता राहिला प्रश्न कुठं इथं आला इथे कुठं राहिला प्रश्न आपल्याला इथं राहिला इथं. इकडं कसं करायचं बघा तेच करायचं. काही वेळ करत बसायचं. R1 किती आहे 1 आहे. 1 - 2 × R2 किती आहे R2 पहिले 2 × किती आहे 5 समजलं का. तो बघा 1 - 4/5 कसा याला 5 त्या ह्याने ह्याला म्हणलं पाहिजे नाही का. 5 - 4 किती रे 5 × 4 गेलं किती आलं रे 1/5. उत्तर किती आलं 1/5. समजलं का. आता पहा पुढे आणखी काय आहे परिणाम हे बघा. ते इथं किती आहे आपल्याकडे R1 किती आपल्याकडे 0 आहे नाही का. किती आहे 0 आहे. हे 2 × R2 किती रे हे -1 किती -1/5 0 हे मायनस प्लस हे 2/5 उत्तर किती आलं 2/5. ते किती उत्तर आलं 2/5. समजलं काय समजलंय का. मग आता हे लक्षात आलं असेल तर आपला जो उद्देश होता की याचं रूपांतर आय करणे. आय म्हणजेच आयडेंटिटी. आय म्हणजेच आयडेंटिटी. त्याला मी काय करतो आय त्याला काय म्हणतो आय म्हणतो आय × ए इन्व्हर्स इक्वल टू किती आहे 1/5 2/5 आय चा अर्थ आयडेंटिटी. आयडेंटिटीचा अर्थ युनिट. युनिट म्हणजे एक. एकनी कोणत्याही संख्येला गुणल्यानंतर येणारी संख्या तीच असते. म्हणून आयडेंटिटी मॅट्रिक्सनी कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केल्यानंतर येणारी मॅट्रिक्स तीच असते. म्हणून इथं ए इन्व्हर्स बरोबर इथं काय करता येतं आपल्याला 1/5 जर आपण कॉमन काढला स्टुडंट्स तर मध्ये काय राहतं इथं 1 राहतो इथं 2 राहतो इथं 2 राहतो इथं काय राहतो -1 राहतो. 1/5 1 2 2 -1. तर हे झालं या मॅट्रिक्सचं इन्व्हर्स. ओके. काय झालं रे सर्व समजलं का. अशा पद्धतीने करावं लागतं. इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढणे. सर्वांना समजलं चांगल्या पद्धतीने काय अडचण नाही. चला लिहा. पहिली इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. सुरुवातीला काय करतो तुम्ही लेट म्हणा त्याला मॅट्रिक्सचं नाव द्यायचे. हे 2 हे -3 -1 आणि 2 त्याला आपण नाव हे दिलेलं आहे. पहिले प्रथम चेक करा की या मॅट्रिक्सचे इन्व्हर्स काढता येतं का नाही येतं. ते चेक करण्याची पद्धत अशी आहे याचं काय काढायचं डिटर्मिनंट काढायचं. म्हणजे याला बार मध्ये कन्वर्ट करून घ्या. ते कारण कापा. हे बार मध्ये मी कन्वर्शन केलेलं आहे. बार मध्ये मी त्याचं कन्वर्शन केलेलं आहे हे बरोबर. आता काय करायचं नाही हे ह्याला गुणाकार करायचं. 2 × 2 म्हणजे काय झालं 4 झालं. हे मायनस आहे
दिस इंटू दिस, हे मायनस इंटू मायनस प्लस झालं आणि हे ठीक आहे नाही. अशा पद्धतीने 4 मायनस 3 म्हणजे 1 झालं. तर डिटर्मिनंट ऑफ ए किती आला 1 आला. याचा अर्थ काय झाला, therefore डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. म्हणून आपल्याला ए इन्व्हर्स काढता येतं. ए इन्व्हर्स एक्झिस्ट असं लिहायचं आणि मग शेवटी लिहायचं इथं काय लिहायचं, therefore a into a inverse is equal to काय आहे, काय आहे. म्हणजे a नी a ला मल्टिप्लाय केलं आपण तर किती येतं, i येतं. इन्व्हर्स म्हणजेच काय, जे छेदस्थानामध्ये असलेला वर घेतला, वर a खाली a कॅन्सल होतं ना, तर किती येतं, 1 येतं. 1 म्हणजेच काय येतं, आयडेंटिटी म्हणजेच i. बरं, आता आपल्याला a घ्यायची, काय घ्यायचं आपल्याला, a घ्यायचा. a किती आहे, 2 मायनस 3 मायनस 1 आणि किती आहे, मायनस 2 आहे. इथं काय झालं, A inverse. a इन्व्हर्स झालं. इथं काय करायचं, 1 0 0 1. तुम्हाला मी सांगितल्या होत्या पहिल्याच्या प्रॉब्लेम मध्ये, काय सांगितल्या होत्या, 4 स्टेप सांगितल्या होत्या. पहिली स्टेप आहे, bring 1 at e1 1, bring 0 at e2 1, bring 1 at e2 1, bring 0 at e1 2. पहिली स्टेप इथे 1 आणा, दुसरी स्टेप इथे 0 आणा, तिसरी स्टेप इथे 1, चौथी स्टेप इथे 0 आणा. हे सांगितलं तुम्हाला. आता पहिली स्टेप काय आहे स्टुडंट्स, इथे 1 आणली, कुठं, या ठिकाणी 1 आणली. आपण आणूया 1 त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी 1 आणण्यासाठी काय करा, ह्याला वर घ्या आणि ह्याला खाली घ्या. याचं नाव आहे R1, याचं नाव आहे R2. ठीक आहे, म्हणून इंटरचेंज करा. इंटरचेंज त्याला आपण असं म्हणतो, इंटरचेंज असं शब्द प्रयोग करायचा. काय करायचा, R1 इंटरचेंज R2. हे R1 आणि R2 दोन्हीकडे पण एरो आहे. याचा अर्थ खालीचा वर इंटरचेंज ऑफ R1 आणि R2. मग हे दोघांचं पण करायचं. आता मी काय केलं, हे -1 2 वर घेतलं, हे 2 आणि इथे -3 आहे. इथे किती a इन्व्हर्स आहे, इथे किती खालचं वर घेऊन चला, 0 आणि 1 वरचं खाली घ्या, 1 आणि किती आहे, 0 आहे. बरं, मग आता काय करा, त्या पहिल्याला मायनस ने मल्टिप्लाय करा. पहिल्याला म्हणजे कोणाला, इथं 1 पाहिजे आपल्याला, हे का नाही. मग काय करायचं, बाय -1 to R1. R1 ला -1 म्हणजे मायनस इंटू मायनस काय होतं, ते प्लस होतं, आपल्याला +1 पाहिजे. मग मी काय करणार आहे, पहिल्याला हे 1 झालं, हे 2 झालं, हे मायनस बदललं ना, मायनसचं प्लस झालं, मायनस प्लसचं मायनस झालं. हे इन्व्हर्स तसंच लिहिलं आणि इकडं आपण बदल केला नाही. परत आपण काय बदल केला, हे खालचा वर घेऊन जायचं ना, 0 1 वर गेला ना आणि वरचा खाली आला. आलं लक्षात तुमच्या. आणि मायनस ने ह्याला मल्टिप्लाय केला, हे 0 ला काही फरक पडत नाही, पण ह्याला फरक पडतो. हे झालं 1 आणि हे 0, पण तुमचं काय 2 आणि हे किती. अशा पद्धतीने या ठिकाणी काय आलं, 1 आलं, या ठिकाणी 1 आलं. आलं की नाही. आता काय जो इथं आता 0 आला, इथे 0 कसं आणायचं, असं आणायचं. ज्या ठिकाणी 0 आणायचं त्याचं नाव लिहा, R2 लिहिलं, इथं प्लस आहे मायनस लिहा, इथं जी संख्या आहे ती संख्या घ्या आणि 1 कुठं आहे त्याचं नाव लिहा. म्हणजेच R2 मायनस किती आहे, 2R1. चला, तर हे ऑपरेशन करेल, R2 मायनस 2R1 हे करायचं. कसं करायचं मला बघा स्टुडंट्स, R2 मध्ये बदल आहे, R1 मध्ये बदल, 1 मायनस 2 मध्ये बदल नाहीये, इथं काही बदल नाही. त्याच्यामध्ये R1 मध्ये काही बदल नाही, फक्त R2 मध्ये बदल आहे. आणि तो पण कसा आहे, असा आहे, म्हणजे की R2 मध्ये काय आहे, 2 आहे, 2 मायनस 2 इंटू किती आहे, 1 आहे, म्हणजे किती झालं, हे 0 झालं. म्हणजे किती झालं, हे 0 झालं. आता इकडे या, R2 किती आहे, इथं -3 आहे, -3 मायनस 2 इंटू R1 म्हणजे किती आहे, -2 आहे, मायनस किती आहे, 2 -3, हे मायनस आणि मायनस +4 झालं, +4 मधून हे 3 गेले, उत्तर निघालं 1 आलं. इथं उत्तर
0 आहे म्हणजे 1 मायनस 0 म्हणजे 1च येतं इथे किती ह्याच्यावरती फरक पडलेला नाही त्याच्यानंतर इथे या R2 म्हणजे किती आहे 0 आहे 0 मायनस 2 इंटू R1 म्हणजे किती आहे मायनस 1 आहे 0 मायनस इंटू मायनस म्हणजे प्लस इथे किती आलं रे प्लस किती आलं 2 अशा पद्धतीने आपल्या इथं 1 आलं इथं 0 आलं दोन स्टेप झाल्या तिसरी स्टेप ऑलरेडी झालेली आहे काही करायची गरज नाही ऑलरेडी इथं 1 आलेलं आहे 1 आलेलं आहे आता फक्त इथं तुम्हाला 0 आणायचं आहे आपण ते आणूया ओके चला काय करायचं बघा स्टुडंट्स आता तिथं 0 आणण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की आपली ऑलरेडी ही स्टेप ऑलरेडी होऊन गेलेली आहे ज्या ठिकाणी 0 आहे त्याचं नाव लिहा R1 ठीक आहे इथं जर संख्या मायनस असेल तर प्लस घ्या इथं जी संख्या आहे ती घेतली 1 कुठं आहे त्याचं नाव लिहा 1 इथं आहे त्याचं नाव काय लिहिलं R2 म्हणजे R1 + 2R2 असं आहे पहा स्टुडंट्स इथं बघा आता करून पाहूया आपण किती रे R1 प्लस किती आहे 2R2 R1 म्हणजे काय बघा R1 म्हणजे 1 आहे 1 + 2 * 0 म्हणजे 1 झालं याचा अर्थ पहिल्यामध्ये हे 0 1 होते दुसऱ्या रो मध्ये काहीही फरक पडत नाही दुसऱ्या रो मध्ये काहीही फरक पडत नाही फक्त पहिल्यामध्ये मी आता केला ऑपरेशन 1 आलेला आहे इथं बघा हे काय इथं बघा -2 + 2 * 1 आहे आणि उत्तर किती आले हे 0 आलं उत्तर किती आले हे 0 आलं आहे की नाही तर पुढची स्टेप बघा इथं करायचं इथं स्टेप काय करायचं तुम्हाला R2 म्हणजे किती आहे R1 म्हणजे काय 0 R1 म्हणजे काय आहे 0 + 2 * R2 2 * R2 2 * R2 म्हणजे किती 1 आहे 0 + 2 म्हणजे किती आलं रे 2 इथे किती आलं परत 2 आलं चला आता किती रे R1 म्हणजे किती -1 -1 प्लस किती आहे +2 * R2 इथे किती आहे 2 आहे म्हणजे -1 + 4 म्हणजे किती आलं रे 3 आलं इथे किती आलं 3 आलं ठीक आहे सर्वांना समजलं काय हे मग आता स्टुडंट्स हे पहा काय पहा इथे तुम्हाला हे म्हणजे I आहे I * इन्व्हर्स बरोबर किती आहे 2 3 1 आणि हे किती आलेलं आहे 2 आलेलं आहे ठीक आहे I ने जर कोणालाही मल्टिप्लाय करून दिलं तर किती येतं ते म्हणून काय लिहायचं therefore A इन्व्हर्स E = 2 3 1 2 अशा पद्धतीने इन्व्हर्स काढायचं आहे बाय युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन सर्वांना समजलं त्याच्यामध्ये रो पण करता येतं आणि कॉलम सुद्धा करता येतं ओके फक्त कॉन्सन्ट्रेशन पाहिजे कॉन्सन्ट्रेशन भूल झालं की मग सर्व चुकून जातं त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन पाहिजे एकाग्रता तर तुम्हाला हे प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने करता येतो काय अडचण तुम्हाला काही सर्वांना समजले चला आता 3/3 झाले का ये इक्वल किती आहे 0 1 2 आहे 1 2 3 आहे 3 1 1 आहे नाही का ओके आता पहा काय होतं पहा इथं सुरुवातीला
कॅन्सल झालं. पहिला रो आणि हे तिसरा कॉलम कॅन्सल झालेला आहे. तर हे 4 उरले. यांनी ह्याला म्हणलं 1 आलं, यांनी ह्याला म्हणलं 3 × 2 किती आलं रे? इथे हे 6 आलेलं आहे. हे तर 0 झालं पहा. हे -1 1 - 9 म्हणजे -8 झालं, +2 1 - 6 म्हणजे -5 झालं. आता हे मायनस किती आहे? मायनस आणि हे मायनस म्हणजे +8 आहे. 2 × -5 म्हणजे 10 आहे. 10 मधून जर -10 मधून 8 गेली तर -2 राहतो. हा झाला तुमचा ए डिटर्मिनंट. आहे की नाही? आता स्टुडंट्स याचा अर्थ काय झाला की ए इन्व्हर्स ए म्हणता प्लीज नॉट इक्वल टू 0 म्हणून सांगायचं ए इन्व्हर्स काय होतं? इथं एक्झिस्ट होतो, काढता येतो. ए इन्व्हर्स काय होतं? इथं एक्झिस्ट होतो, काढता येतो. ठीक आहे. बरं, त्याच्यानंतर पुढे पहा. पुढे काय होतं बघा रे पोरांनो? पुढे असं आपल्याला करता येतं. काय करता येतं पहा. ए into A inverse is equal to I. ठीक आहे. तो A घ्या इथं. A काय होतं पहा. 0 1 2 आहे, 1 2 3 आहे, 3 1 1 आहे. ओके. मग आता आपल्याला इथं काय करता येतो? A इन्व्हर्स करता येतो. इथं किती आहे? 1 0 0 0 1 0 0 0 1. ओके. मग आता आपल्याला काय करावं लागेल? स्टुडंट्स ठरल्याप्रमाणे हे बघा, इथे तुम्हाला किती इथं 1 1, इथं 1 2, इथं किती रे 1 3, इथं किती 2 1, इथं 2 2, A 2 3, A 3 1, A 3 2, A 3 3. तर इथं काय केलं पाहिजे स्टुडंट्स? सुरुवातीला काय स्टेप्स कसे आहे? इथं पहिली स्टेप आहे, इथं 1 आहे. कोणती स्टेप आहे? पहिली स्टेप काय आहे? इथं फर्स्ट स्टेप आहे, 1 आहे. इथं 0 इथं 0 आहे. ही कोणती स्टेप आहे? ही सेकंड स्टेप आहे. इथं पण एकाच वेळेला 0 आला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर ही सेकंड स्टेप आहे. दिस इज द सेकंड स्टेप. त्याच्यानंतर तुमची थर्ड स्टेप कोणती आहे? इथं काय आणायचं? 1 आणायचं. हे थर्ड स्टेप आहे. इथं 1 आहे. आणि फोर्थ स्टेप इथं आणि इथं 0 एकाच वेळेला आणणे. हे फोर्थ स्टेप आहे. दिस इज द फोर्थ स्टेप. हे फोर्थ स्टेप आहे. आणि फिफ्थ स्टेप म्हणजे इथं 1 आणणे. दिस इज द फिफ्थ स्टेप. आणि इथं आणि इथं 0 एकाच वेळेला आणणे. दिस इज द सिक्स्थ स्टेप आहे. ओके. पहिली स्टेप हे बघा, bring 1 item A11 इथं आणायचं. दुसरी स्टेप bring 0 item कुठं इथं आणि इथं. याचं नाव काय? A21 and A31, A21 आणि A31 या ठिकाणी 0 आणायचं. तिसरी स्टेप bring 1 item A22. त्याचं नाव काय? A22 आहे. त्याच्यानंतर चौथी स्टेप bring 0 एकाच वेळेला bring 0 item कुठे इथं. त्याचं नाव काय? A12 and कुठचं नाव काय? A32. वेगळे A32 या ठिकाणी आणायचं. त्याच्यानंतर पाचवी स्टेप आहे तुमची bring 1 item किती? A31. आणि सहावी स्टेप आहे bring 0 item कुठे रे? या ठिकाणी. याचं नाव काय? A23
वन आणा. मग ह्याला वर घ्या, ह्याला वर घ्या. याचं नाव आहे R2, याचं नाव आहे R1. मग आपण काय करू, R1 इंटरचेंज R2 करू. R1 इंटरचेंज R2 म्हणजे हे वर घ्यायचं, दोन्हीकडे पण घ्यायचं ना. हे पहा, मी ह्याच्यामध्ये काही बदल नाही. 3 1 किती आहे, 3 1 1 3 1 1. ठीक आहे. A इनवर्स ह्याच्यामध्ये काही बदल नाही. कशामध्ये, ह्याच्यामध्ये 0 0 1 काही बदल नाही. आता हे वर घेऊन जायचं आणि खाली आणायचं. वरचं खाली घेऊया. 0 1 2 हे वर घेऊन चला. 1 2 3 इकडे संपूर्ण वर घेऊन चला. 0 1 0 वरचं खाली आणा. 1 0 0. ठीक आहे. आपलं पहिलं काम झालं. वन आणला, वन आणलं. A 1 1 च्या ठिकाणी आपण वन आणलेलं आहे. इथं वन आणलं. आता दुसरी स्टेप आहे 0 या ठिकाणी आणि या ठिकाणी. इथे आणि इथं काय आहे, मला 0 आणायचं आहे. आता या ठिकाणी ऑलरेडी 0 आलेलं आहे, ते आणायची गरज नाही. फक्त इथं काय आहे, 0 आणायचं. म्हणून मी असं म्हणतो, बाय जिथं 0 आणायचं त्याचं नाव लिहा. त्याचं नाव आहे R3. इथं प्लस आहे म्हणून मायनस घ्या. इथं जी संख्या आहे ती संख्या घ्या आणि 1 कुठं आहे त्याचं नाव लिहा. R3 मायनस किती आहे, 3R1. मग कशामध्ये बदल नाही, ह्या R3 मध्ये बदल आहे. R1 मध्ये काही बदल नाही. 1 2 3 0 1 2 काहीच बदल नाही. कशामध्ये, R1 मध्ये आणि R2 मध्ये 0 1 0 1 0 0. पहिला प्रश्न कशामध्ये, R3 3R1. R3 मायनस किती आहे, 3R1. इथं लिहितो बाजूला मी R3 3R1. ठीक आहे. R3 म्हणजे काय बघायचं, हे बघा 3 लिहिलं आपण, 3 लिहिलं. 3 into R1 साठी कोण आहे, 1 आहे. म्हणजे 3 मायनस किती झाले, 0 झालं. इथं तर किती आहे तुमचं, 0 झालं. ठीक आहे. पुढे आता काय करा, R3 म्हणजे इथं 1 आहे. 1 minus 3 into R1 म्हणजे 2 आहे. 1 minus 5 आणि 1 minus 6 is equal to -5. इथं किती आलं मध्ये, इथं किती आलं, -5. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे इथं बघा, R3 म्हणजे किती आहे, 1 आहे. R3 म्हणजे 1 मायनस इथे किती आहे, 3 into 3 1 minus 9 किती आलं ते, -8. इथे किती आलं, -8. इकडे कसं करा, इकडे तसंच करा बघा. इथं काय होतं रे, R3 म्हणजे किती, 0 आहे. 0 मायनस किती होतं, 3 into R1. R1 किती आहे, 0च आहे. म्हणजे 0 झालं, काही फरक पडत नाही. चला पुढचे घ्या. पुढे किती आहे, R3 मध्ये कोण आहे, 0 आहे. ठीक आहे, 0 लिहिलं. 0 into किती आहे, 3 into R1. R1 किती आहे, 1 आहे. म्हणजे 0 minus 3 म्हणजे किती चालला, -3. चला R3 मध्ये कोण आहे, 1. R3 मध्ये कोण आहे, 1. 1 minus 3 into 0 आहे. 1 minus 0 म्हणजे 1. इथं 1 आलं. ओके, सर्वांना समजलं. इथं 1 आलं पहिल्या स्टेप मध्ये. इथे 0 आलेलं आहे. तर ही काम झाला, हे काम झालं, हे पण झालं. तिसरी स्टेप आहे ड्रिंक 19802. ड्रिंक 19802 आहे की इथं बी 1 आलेलं आहे. हे पण काम झालं. ठीक आहे, 3 स्टेप संपल्या. आता चौथी स्टेप काय आहे, या ठिकाणी आणि या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी दोन्ही ठिकाणी 0. ड्रिंक 0 आहे. A12 मध्ये इथं, 32 मध्ये इथं, या ठिकाणी काय तुम्हाला 0 आणायचं आहे. आपण आलोय 0 तिथं. चला एक ऑर्थो पी आहे.
मध्ये काही बदल नाही. 0 1 2 R2 मध्ये काही बदल नाही. R2 मध्ये काही बदल नाही. 1 0 0 R2 मध्ये काही बदल नाही. आता मी काय करणार आहे, स्टुडंट्स हे ऑपरेशन करणार आहे. शक्यतो ऑपरेशन हे तुमच्या डोक्यामध्ये करायची सवय लावून घ्या. असं R3 बघा, आता मी सांगतो R3 कुठे आहे रे? इथं 0 आहे की नाही? 0 प्लस 5 म्हणजे 5 into 0 प्लस 0 किती होतं रे? 0. तुम्ही फरक पडतो का? काही फरक पडत नाही. असं डोक्यामध्ये करायचं विचार करा. R3 किती समान पाहू. R3 किती आहे? -5 आहे. किती आहे? -5 आहे. -5 प्लस 5 into 1 म्हणजे 5 झालं. -5 प्लस 5 किती झालं रे? 0 झालं. समजतं का तुम्हाला? समजते का? असं डोक्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन करा. आहे की नाही? कळत नसेल तर बाजूला लिहून करायचं असं काही नाही. चला आता पुढे बघा. R3 किती आहे रे? -8 आहे. किती? -8 आहे. 5 into किती रे? 5 into 2 म्हणजे 10 झालं. प्लस 10 -8 प्लस 2 समजलं? -8 आणि प्लस 10 म्हणजे किती आले? प्लस 2 आले. आणि ह्याच्यामध्ये लगेच पुढचं करून टाका. लगेच इथलं किती आहे? इथं R3 0 प्लस किती रे? 0 प्लस 1 कसं आहे? 0 प्लस 5 म्हणजे किती आलं? 5 आहे. आता इथे किती? R3 म्हणजे किती? -3 प्लस 0 म्हणजे किती आलं रे? -3 झालं ना? 5 into 0 ना? इथं पण किती आहे? 1 म्हणजे 1 प्लस 0 म्हणजे किती आहे? 1 च येते. काही फरक पडत नाही. आलं लक्षात? पुढे इकडं आता हे संपलं. हे खातं संपलं. आता वर यायचं. R1 - 2R. R1 कुठं आहे? 1 आहे. 1 - 0 म्हणजे किती आला रे? 1 आला. काही फरक पडलेला नाही. पुढे बघा. इथे किती आहे? 2 म्हणजे किती आलं इथे? 0 आलं. इथे किती आहे? 3 -4 नाही का? किती आहे? 3 किती? 4 म्हणजे किती आलं? 3 - 4 म्हणजे किती आलं? -4. आता इकडे या. इथे किती आहे? 0 2 म्हणजे किती आलं रे? -2 आलं नाही का? पुढे बघा. 1 0 म्हणजे किती आलं? 1 च आलं. आणि 0 - 0 म्हणजे किती आलं? 0 आलं. आपले काय काम झाले? पहिली स्टेप झाली, दुसरी स्टेप झाली, तिसरी झाली, चौथी झाली. आता पाचवी स्टेप कोणती आहे? इथं 1 आणणे. इथं 1 आणणे आहे. म्हणजे हे आपली चौथी स्टेप झाली. पाचवी स्टेप आहे 1 आणा. कुठं? या ठिकाणी 1 आणा. 1 आणण्यासाठी काय केलं पाहिजे? याला 1/2 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. 1/2 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. ह्याला अक्षराचं नाव काय? R3 बाय 1/2 R3 1/2 R3. R1 मध्ये काहीही बदल नाही. 1 0 -1. R2 मध्ये काहीही बदल नाही. काहीही बदल नाही. R1 मध्ये काहीही बदल नाही. R2 मध्ये काहीही बदल नाही. पहिला प्रश्न R3 चा. R3 ला 2 ने 1/2 ने मल्टिप्लाय करा. 0 ला मल्टिप्लाय केलं 0 आलं. 0 ला मल्टिप्लाय केलं 0 आलं. 2 ला 1/2 ने मल्टिप्लाय केलं 1 आलं. 5 ला 1/2 ने मल्टिप्लाय केलं तर 5/2 आलं. 3 ला 1/2 ने मल्टिप्लाय केलं -3/2 आलं. 1 ला मल्टिप्लाय केलं 1/2 आलं. ओके, इथपर्यंत काही अडचण नसावी. 5 स्टेप्स झाल्या. आता आपली 6वी स्टेप आहे. या ठिकाणी आणि या ठिकाणी काय आणलं? 0 आणलं. ते 0 आणण्यासाठी ह्या 1 चा यूज झाला पाहिजे. 1 चा वापर झालेला पाहिजे. चला आपण आणूया. मी हे खोडतो आता. इकडे जागा घेतली जागेचा अभाव आहे तर. चला लास्ट स्टेप आहे तुमची. इथं आणि इथं 0 आहे. बघा रे हे बाय. मला पहिले प्रथम कुठं इथं 0 आणायचं आहे. म्हणजे ह्याचं नाव लिहा R1. इथं मायनस असेल तर प्लस घ्यायचं. आणि 1 कुठं इथं आहे. म्हणजे R1 प्लस काय R3 म्हणजे -1 प्लस 1 ते झालं की 0 झालं. तिचं नाव पहिलं
प्लस असेल तर इथं मायनस करा. इथं जी संख्या आहे ती संख्या घ्या आणि 1 कुठं आहे इथं आहे तिचं नाव लिहा R3 R2 2R3 समजलं का? आता पहा कशा कशामध्ये बदल आहे R1 मध्ये आणि R2 मध्ये बदल आहे. R3 मध्ये काही बदल नाही 0 0 1 R3 मध्ये काहीही बदल नाही. R3 मध्ये काहीही बदल नाही. ओके बदल नसल्यामुळे जसं आहे तसं आपण लिहिलेलं आहे. मला वाटतं इथं आता मला R1 प्लस R3 करा. R1 प्लस R3 म्हणजे कसं बघायचं R1 किती 1 R1 किती आहे ऐकणे R1 किती आहे 1 प्लस 3 1 प्लस 0 म्हणजे किती आलं 1 आलं ऐकणे. त्यानंतर 0 प्लस 0 म्हणजे किती आलं 0 आलं. -1 प्लस 1 किती आलं 0 आलं. R1 -2 हे किती रे -2 प्लस किती आहे 5/2 समजलं तुम्हाला समजलं R1 प्लस R3 -2 प्लस 5/2 इथं काही नसतं म्हणजे लसावी किती आले 2 आला. यांनी ह्याला मल्टिप्लाय करा -4 प्लस 5 उत्तर किती आला 1/2 उत्तर किती आला इथं 1/2. R1 प्लस R3 मायनस 3/2 लसावी आली 2 ह्याने ह्याला बरोबर 2 - 3 बरोबर -1/2 बरोबर मायनस किती 1/2. R1 0 प्लस 1/2 1/2 0 प्लस 1/2 किती आहे 1/2. ठीक आहे तर ते तुमचं पहिलं ऑपरेशन संपलं कोणतं हे संपलं. आता राहिलं R2 - 2R3 R2 - 2R3 हे ऑपरेशन घ्या. R2 म्हणजे किती आहे बघा हे R2 माहित आहे इथं हे R2 किती आहे बघा इकडचं बघा इकडचं R2 किती आहे 0 आहे -2 into R3 किती आहे 0 आहे म्हणजे दोन्ही पण 0 झाल्यामुळे 0 झालं. त्याच्यानंतर R2 किती आहे 1 आहे 1 - 2 into R3 किती आहे 0 आहे म्हणजे उत्तर किती आलं 1 आलं नाही उत्तर 1 आलं. त्यानंतर R2 किती आहे -2 म्हणजे 2 -2 into 1 आहे उत्तर किती आलं 0 आलं उत्तर किती आलं 0 आलं. ठीक आहे आता पुढे बघा इकडे या R2 इथं R2 किती आहे 1 आहे 1 - 2 into R3 आहे 5/2 R3 किती आहे 5/2 हे 2 कॅन्सल 1 - 5 म्हणजे किती आलं -1. R2 इथं बघा R2 किती आहे 0 मायनस किती आहे 0 - 2 into R3 किती आहे R3 -3/2 हे 2 कॅन्सल केलं मायनस प्लस झालं उत्तर किती आलं +3 प्लस उत्तर किती आलं 3 आलं. समजलं. त्याच्यानंतर पुढे R2 किती आहे R2 0 - 2 into R3 किती आहे 1/2 आहे हे 2 कॅन्सल झालं तर किती आलं -1 तर किती आलं -1 आलं. सर्वांना समजलं पर्यंत सर्वांना समजलं बरं. आता पुढे बघा पुढे असं होतं याचा अर्थ आहे आयडेंटिटी into A इन्व्हर्स E इक्वल टू. आता इथं काय करता येईल ते पहा. इथं 1/2 इथं 1/2 इथं 1/2 आता काही प्रश्न पडतो 1/2 तर कॉमन काढणे म्हणजे इथं नाही ना तिथं काय करता येईल तिथं वर गुणायचं खालून काढायचं वर गुणायचं लक्षात झालं का. आता इथे काय करतो 1/2 काढल्यानंतर काय होतं 1 -1 इथं मात्र काय करायचं हे 8 हे 6 हे -2 हे 5 -3 आणि इथे किती रे 1 किती 1. आता तुम्हाला लक्षात आलं की काय करतो या दोन ने 1/2 दिलेलं
4 3 आणि किती आहे -2 त्याला त्याला 1/2 मध्ये काय करा मल्टिप्लाय करा म्हणजे भागायचं सगळं. चार चौक ने 2 चौक